नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर्स, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार व फिटनेस इक्विपमेंट्स वस्तूंचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो 2024 प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार 24 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता श्री वसंत जोशी, बिझनेस हेड, शार्प बिझनेस सिस्टीम्स इंडिया लिमिटेड यांच्या शुभहस्ते व श्री अजित बोराडे, पोलीस उपायुक्त सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। दिनांक 24 ते 30 जानेवारी या कालावधीत एक्झिबिशन ग्राउंड मर्याई चौक इंद्रधनुजवळ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक असून MIT विश्व प्रयाग युनिव्हर्सिटी व सारेगम कारबा हे सहप्रायोजक आहेत। या प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते प्रदर्शनाची माहिती देणाऱ्या QR कोडचा अनावरण करण्यात आला। अध्यक्ष श्री आनंद येमूल बोलताना म्हणाले की इलेक्ट्रो 2024 हे 24वे वर्ष असून 23 वर्षांपूर्वी 27 स्टॉल्सने सुरू झालेले हे प्रदर्शन आज जवळपास 280 स्टॉलचे प्रदर्शन झाले असल्याचे सांगितले। आतापर्यंत इलेक्ट्रोने केलेल्या कामाची व ग्राहकांची दिलेल्या प्रतिसादाची ही पावतीच आहे असे श्री येमूल यांनी सांगितले। यावर्षी जवळपास 1.5 लाखपेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील असा अंदाज व्यक्त केला। सर्व सोलापूरकर व सभासदांच्या प्रेमाखातर परत एकदा नव्या स्वरूपात, नव्या दिमाखात, रुबाबात इलेक्ट्रो 2024 आम्ही सादर करीत आहोत। या इलेक्ट्रोमध्ये जवळपास 260 स्टॉल्स असतील। यामध्ये सर्व नॅशनल, मल्टीनॅशनल कंपन्यांचा सहभाग आहे। इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलर, IT, फिटनेस अशा विविध स्टॉल्स आहेत। या प्रदर्शनाचा फायदा सोलापुरातील ग्राहक तसेच सोलापूरच्या आजूबाजू जिल्ह्यातील लोक या प्रदर्शनास भेट देतात। स्टॉलधारक व कंपन्यांनी दिलेला डिस्काउंटचा सर्व ग्राहकांना फायदा होतो। त्याचबरोबर सभासदांच्या स्टॉल होल्डरना सुद्धा 7 दिवसात साधारणतः 1 लाख लोक व्हिजिट देतात। इलेक्ट्रो हे प्रदर्शन नसून ग्राहकांना व स्टॉलधारकांना एक मेजवानीच आहे। यावर्षी इलेक्ट्रो हे त्रिवेणी संगम आहे। इलेक्ट्रो चेअरमन दीपक मुनोत यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की यंदा प्रथमच 5 वेगळे डोम प्रकारच्या मंडपात हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे। QR कोडद्वारे सर्व सहभागी स्टॉलची माहिती ग्राहकांना आपल्या मोबाईलवर पाहण्याची संधी उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती दिली। काही स्टॉल्स सामाजिक संघटनांना विनामूल्य देण्यात आलेली आहेत। या प्रदर्शनात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे व शेवटच्या दिवशी 7 दिवसात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी बंपर ड्रॉमध्ये आकर्षक बक्षीस असल्याची घोषणा करण्यात आली। श्री वसंत जोशी यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। उद्घाटनपर बोलताना श्री जोशी यांनी अशा प्रकारचे एखाद्या व्यावसायिक संघटनेच्या अधिपत्याखाली होणारे हे प्रदर्शन संयोजकांची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे असे गौरवोद्गार काढले। श्री अजित बोराडे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या। फीत कापून प्रदर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले। या एक्सपोचं उद्घाटन करण्याची संधी आपण सर्वांनी मला मिळवून दिली त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे। 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस चव्हाण साहेब माझ्याकडे आले की साहेब या एक्सपोचं उद्घाटन एक आपल्या हस्ते करायचं आहे अशी आमची इच्छा आहे, त्यावेळेस मी त्यांना पहिलं सांगितलं होतं की मला बोलण्याची काही वेळ येऊ देऊ नका,
परंतु मनातनं कुठेतरी वाटत होतं की हे काहीतरी गडबड करणार, आणि बरोबर त्यांनी ती गडबड केली. हरकत नाही. ज्यावेळेस मला सांगण्यात आलं की एक एक्सपो आहे, असं आहे तसं आहे, तर मला खरोखर मित्रांनो म्हणजे मी मनापासून कबूल करतो की एवढ्या मोठ्या स्केलवर तो असेल असं अजिबातही वाटलं नव्हतं. परंतु आज ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो आणि बघितलं हे 5 डोम, त्याच्यानंतर 260 स्टॉल्स, आणि जे काही भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे एक्सपोचं आयोजन आपण सर्वांनी केलेलं आहे, खरोखर हॅट्स ऑफ टू यू. आपण हा जो एक्सपो आयोजित केलेला आहे, या एक्सपोमुळं आम्हा सोलापूरकरांना पुढचे 6 दिवस एक खरेदीची सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध करून आपण सर्वांनी दिलेली आहे. हा एक्सपो एक ग्रँड सक्सेस ठरो अशा माझ्याकडनं आपल्याला शुभेच्छा राहतील. 7 दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो 2024 दररोज दुपारी 4 ते रात्री 9:30 व रविवारी सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून LED फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, एअर कंडिशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डिश, TV, मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हॅक्यूम क्लीनर, एअर कंडिशनर, सोलर सिस्टीम, गॅस गीझर, मोबाईल, आयपॅड, टेलिफोन, हेल्थ इक्विपमेंट, कॉम्प्युटर इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. अशा या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी शुद्ध पिण्याची पाण्याची सोयही केलेली आहे. सर्व स्टॉलमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कंपनीकडून ट्रेनिंग देऊन ग्राहकांना माहिती देण्यात येते. रक्तदान प्रसार करण्याकरिता दररोज रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सचिव भूषण बुतळा यांनी दिली. तसेच प्रदर्शनास भेट देऊन रील्स बनवून पाठवण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असल्याची जाहीर करण्यात आले. प्रारंभी सचिव भूषण बुतळा यांनी स्वागत केले, तर खजिनदार सुयोग कालाणी यांनी आभार प्रदर्शन केले. पाहुण्यांची ओळख जितेंद्र राठी व कुशाल देडिया यांनी केले, तर सूत्रसंचालन शिवप्रकाश चव्हाण, सतीश मालू यांनी केले. या प्रसंगी सहप्रायोजक MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचे आकाश स्वामी व सारेगमा कारवाचे सुयश खानापुरे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपाध्यक्ष सूरज रतन धूत, सहसचिव हरीश कुकरेजासह संस्थेचे माजी अध्यक्ष केतन शहा, आनंदराज दोशी, दिलीप राऊत, समीर गांधी, विपिन कुलकर्णी, जितेंद्र राठी, कौशिक शहा, कुशाल देडिया, ईश्वर मालूसह संचालक सर्वश्री संदेश कोठारी, राजेश जाजू, चंद्रकांती शहापुरे, रवींद्र पाचलग, बसवराज नवले, श्री एल्लप्पा भोसले, गणेश सुत्रावे यांसह सदस्य विजय टेके, पवन मुंदडा, सचिन करवा, दत्तात्रय अंबोरे, जॉय छाबरिया, विश्वजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.